हॅलो एव्हरीवन, वेलकम माय यूट्यूब चॅनल. मी आज बनवणार आहे पौष्टिक असे डिंकाचे लाडू. तर मी कशी बनवते डिंकाचे लाडू ते ह्या व्हिलॉगमध्ये तुम्हाला समजेल. तर हा व्हिलॉग नक्की पूर्ण बघा आणि डिंकाचे लाडू कसे वाटतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला करूया आपण डिंकाचे लाडू. काजू, डिंक हे घेतलेत आपण, खजूर ज्याच्या आपण बिया काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण घेतलेत काळी मनुके, बदाम, तूप. त्यानंतर इथे घेतले आपण किसलेलं खोबरं, वाळलेलंच खोबरं आहे हे, ओलं खोबरं नाही यूज करायचं आहे आपल्याला. त्यानंतर घेतली आपण कढई, त्याच्यामध्ये टाकलं आहे भरपूर असं तूप टाकायचं. या सर्व त्यानंतर आपण इथे टाकला डिंक, त्याला छान फुलू द्यायचं आहे. छान फुलला की आपल्याला चेक करायचं आहे, त्याला असं दाबून बघायचं आहे की तो कच्चा नाही राहील. तर आपला डिंक छान तळून झालेला आहे, तर आता याला आपण काढून घेऊ. त्यानंतर आपण घेतलेत काजू पण छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुपामध्ये. आपले छान, तर आता आपण काढून घेऊया. छान ब्राऊन कलर आलेला आहे काजूला, तर आता आपण काढून घेऊया. त्यानंतर आता आपण घेतलेत बदाम पण ब्राऊन कलर येईपर्यंत छान तळून घ्यायच्यात आपल्याला तुपामध्येच. तर चला आता आपण तळून घेऊ. बघा किती छान ब्राऊन कलर आलेला आहे बदामला, तर आता आपण काढून घेऊया. आता आपण घेतलेत काळे मनुके तुपामध्ये टाकल्यानंतर छान फुलतात. छान फुलले की समजायचं आपले मनुके तळून झाले. त्यानंतर आपण काढून घेऊया. पहा आपले मनुके छान फुललेत, तर आता आपण काढून घेऊया. आपण घेतले तिथे खजूर पण छान परतून घ्यायचे तुपामध्ये. ते पण परतून झाले की आपण काढून घेऊया. तर झालेत आपले खजूर, आपण काढून घेऊया. त्यानंतर आपल्याला खोबरं ॲड करायचं आहे, जे आपण किसून घेतलं होतं. ते पण छान परतून घ्यायचं आहे. आणि हे परतून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं जेवढ्या गोष्टी आपण तुपामध्ये परतल्या आहेत किंवा तळल्या आहेत त्या सर्व गोष्टी आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या. जास्तही बारीक करायच्या नाही आहेत आणि जास्तही ओबडधोबड ठेवायचं नाही. मीडियम असं आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर चला आपण ह्या सर्व गोष्टी मिक्सरमधून बारीक करून घेऊया. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला ह्या सर्व गोष्टी बारीक करून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये मी थोडासा गूळ टाकते, जास्त टाकत नाही आहे, कारण आपण खजूर यूज केले. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला छान लाडू बांधून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे पौष्टिक असे डिंकाचे लाडू आपले तयार आहेत. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर कसे वाटले डिंकाचे लाडू, माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.